स्वामी समर्थांनी दिलेले हे सुंदर उत्तर कोणाच्या घरी मुलगी जन्म घेते। मित्रांनो, जेव्हा आपल्या घरामध्ये बाळाची चाहूल लागते तेव्हा येणारे बाळ मुलगा असेल की मुलगी असेल याबद्दलची उत्सुकता अनेकांना लागत असते। काही जण असे असतात की ज्यांना मुलगा किंवा मुलगी दोन्ही चालते, किंवा काही जण असे असतात की त्यांना फक्त मुलगाच हवा असतो। परंतु आपल्या आजूबाजूला असे सुद्धा काही जण असतात की त्यांना मुलगी हवी असते। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलींविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, जेव्हा आपल्या घरात मुलगी जन्म घेते तेव्हा घर अगदी आनंदी, उत्साह आणि चैतन्यमय बनते आणि त्या घरातील सारे दुःख पळून जातात। ज्या घरात मुलगी जन्म घेते ते घर अगदी आनंदी, उत्साही राहते। आणि मित्रांनो, ज्या घरात लहान लहान पावलांचा, पैंजणांचा आवाज येतो त्या घरात नेहमी सुख, शांती, वैभव नांदते आणि सारी दुःख पळून जातात। मित्रांनो, असेही म्हटले जाते की मुलगी झाली की लक्ष्मी घरी येते, पहिली बेटी धनाची पेटी। भगवंत सर्वांच्याच घरी मुली पाठवत नाहीत। जे नशीबवान असतात, जे मोठ्या मनाचे असतात त्यांच्याच घरी भगवंत मुली पाठवतात। ज्यांचे मन वाईट असते त्यांच्या घरी भगवंत मुली पाठवत नाहीत। ज्यांच्यात देण्याची, दान करण्याची नीती असते अशाच घरी मुली जन्म घेतात आणि त्याचमुळे त्यांना कन्यादानाचे भाग्य मिळते। मित्रांनो, एकदा स्वामी विवेकानंद वैष्णवी देवीच्या मंदिरात दर्शन करायला जात असताना त्यांना वाटेत एक शेतकरी दिसला। त्याच्यासोबत दोन मुली दिसल्या। त्यातील जी लहान मुलगी होती ती खांद्यावर बसलेली होती, तर दुसऱ्या मुलीचा हातात धरून ते डोंगर चढत होते। तेव्हा विवेकानंद त्या शेतकऱ्याला म्हणाले की बाबा, तुम्ही कुठे निघाला आहात? तर त्या शेतकऱ्याने सांगितले की मी देवी आईच्या मंदिरात दर्शनासाठी जात आहे। आणि त्यावेळी स्वामी विवेकानंद त्यांना म्हणाले, तुम्हाला त्या मुलीचा भार झाला असेल तर असे करा की तिचा भार माझ्या खांद्यावर द्या आणि वरती मंदिरात गेल्यावर मी तिला तुमच्याकडे देतो। त्यावेळी शेतकऱ्याने खूप सुंदर उत्तर दिले। तो म्हणाला, मुलगी कधीही वडिलांच्या खांद्यावर भार असत नाही, उलट वडिलांच्या खांद्यावर असते तेव्हा ती वडिलांचा भार हलका करीत असते। अशा असतात मुली, मुली ओझे नसतात। ज्या माणसाला मुली ओझी वाटतात तो मनुष्य बाप असूच शकत नाही। एक वेळ मुलगा आपल्या आईवडिलांना दुःखात पाहू शकतो, परंतु मुलगी आपल्या आईवडिलांना कधीच नाही। आणि आईवडिलांना थोडेही दुःख झाले तर मुलीचे हृदय कासावीस होते। जोपर्यंत मुलगी घरात असते तोपर्यंत घरात बागडत असते, परंतु एकदा का ती लग्न होऊन सासरी गेली की आपण तिची वेळोवेळी आठवण करत राहतो। जोपर्यंत तिचा विवाह होत नाही तोपर्यंत वडिलांसोबत बसून ती जेवण करेल। वडील कामावरून दमून भागून आल्यावर ती त्यांना पाणी आणून देईल, त्यांची विचारपूस करेल, काही हवे नको ते पाहील आणि वडिलांच्या चेहऱ्यावर जरा जरी चिंता दिसल्यास त्यांना कारण विचारेल। आणि मित्रांनो, मुलगी म्हणजे वडिलांना आईसारखीच असते। ती तिच्या वडिलांची काळजी घेते, वेळप्रसंगी रागावेल तर काही वेळा लाडात येऊन बोलेल, चूक असेल तर त्यांना दाखवून देईल। परंतु ती जर सून असेल तर जितकी काळजी वडिलांची घेईल तितकी सासू सासऱ्यांची घेणार नाही। मुलीला लांब दिले असेल आणि तिला माहेरी येणे जमत नसेल तर ती आपल्या आई वडिलांच्या आठवणीने व्याकुळ होईल। अशी कोणतीच स्त्री नाही जिला आपल्या आईवडिलांची आठवण येत नाही। मुलीला सासरी जाताना वडील दरवाजा आड राहून रडतात। जोपर्यंत मुलगी घरात आहे तोपर्यंत आनंद साजरा करा। अशा मुली ज्यांची फक्त देण्याची नीती असते अशा नशीबवान लोकांच्याच घरी जन्माला येतात। मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। धन्यवाद।